महाराष्ट्रातील तमाम बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या आणि समतावादी विचाराच्या सर्व माझ्या भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांना सर्वप्रथम मानाचा जय लहुजी, जय भीम, जय ज्योती। आज 17/2/2024 या दिवशी बहुजन संघटक पुणेच्या वतीने माननीय राहुलजी खांडेकर साहेब आणि सर्व परिवाराच्या वतीनं आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं आम्ही प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळे यांना क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या जीवन आणि कार्यावरती व्याख्यान देण्यासाठी लाईव्ह येण्यासाठी त्यांनी विनंती केली आणि काही क्षणामध्ये मी सरांना होकारही दिला। त्या पाठीमागचं कारण असं आहे, क्रांतिगुरू लहुजी साळवे ही एक व्यक्ती नाही, ती एक क्रांती आहे। ज्या क्रांतीनं या देशातील मानवमुक्ती आंदोलनाला खूप मोठं बळ दिलं त्यांचं नाव आहे क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे। मित्र हो, क्रांतिगुरू लहुजी साळवेच्या जीवन आणि कार्यावर व्याख्यान देत असताना सर्वप्रथम या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्या महामानवाने मानवमुक्ती आंदोलनासाठी योगदान दिलं, आपल्या घरावरती तुळशी पात्र ठेवले, ते चारवाक, बुद्ध, संत तुकाराम, सावतामाळी गोरा कुंभार इथपासनं ते संत गाडगे बाबापर्यंत, लहू फुले, शाहू डॉक्टर बाबासाहेब अण्णाभाऊ या सर्व महामानवांना, क्रांतिज्योती मुक्ता साळवे, सावित्रीमाई, रमाई आणि भीमाई या सर्वांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो। यथा कदाचित ही महामानव जर या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जन्मली नसती तर प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळे या महाराष्ट्रामध्ये आणि फेसबुक लाईव्हवर आला नसता। याचं सर्व श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर ते श्रेय मी देणार या मातीसाठी आणि मातीमध्ये जीवन जगणाऱ्या उपेक्षित मानवासाठी, ज्याने ज्याने आपलं उभं आयुष्य प्राणपणाला लावलं त्या सर्व मुक्तीदात्यांना मी सर्वप्रथम वंदन करतो, त्यांना नमन करतो। मित्र हो, खरं तर देश स्वातंत्र्याच्या आंदोलनापुढे नात्या गोत्याची पर्वा न करता ज्या क्रांतिकारकानं, ज्या क्रांतीवीरानं आपलं उभं आयुष्य प्राणपणाला लावलं ते क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्याबद्दल या ठिकाणी आम्ही भाष्य करणार आहोत। आम्ही नक्कीच क्रांतिगुरू लहुजी साळवे आणि त्यांच्या क्रांतीवर, त्यांच्या विचारावर भाष्य करण्याजोगी इतके मोठे नाही, परंतु त्यांच्या क्रांती पर्वामध्ये आणि त्यांच्या रस्त्यानं चालणारी आम्ही त्यांची पामर आहोत, त्यांच्या विचाराचे आम्ही सैनिक आहोत। म्हणून मी राक्षसर तुम्हालाही विनंती करणार आहे की तुमच्या आयुष्याची अनमोल 50 ते 60 वर्ष तुम्ही ज्या मानवमुक्ती आंदोलनामध्ये काम करत आहात, आज बहुजन नायकासारखी ही संघटन या महाराष्ट्रामध्ये काम करते, त्या सर्वांना मी सर्वप्रथम या ठिकाणी मी नमन करतो। त्यांच्या जीवनाचा जर आढावा घ्यायचा झाला तर खूप मोठा इतिहास या ठिकाणी या महाराष्ट्राच्या पुढे मांडावा लागेल, पण मी काही अंशी या ठिकाणी त्यांच्या जीवन आणि कार्यावरती मी प्रकाश टाकणार आहे। मित्र हो, क्रांतिगुरू लहुजी साळवे हे नाव आज या महाराष्ट्राला परिचित झालं। क्रांतिगुरू लहुजी साळवेची जयंती आणि स्मृती दिन या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय, पण दुर्दैवाची बाब या महाराष्ट्रामध्ये एक आहे, जो महामानव ज्या जातीत जन्माला त्या जातीत जन्मलेल्या जात समूहानंच एखाद्या महामानवाची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी, स्मृती दिन साजरा करावा, हे गोष्ट या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या क्रांतीला पचण्याजोगी नाही। मित्र हो, क्रांतिगुरू लहुजी साळवेचा जीवनपट आम्हाला या ठिकाणी सांगत असताना खूप दुःखानं आम्हाला सांगावं लागतं की या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवेची जयंती साजरी होते, स्मृती दिन साजरा होतो आणि आमची काही माणसं ऊर बडून सांगतात की क्रांतिगुरू लहुजी साळवेची जयंती नागपूरच्या RSSच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयामध्ये साजरी झाली। मला एकच या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला मला सांगायचं आहे, बहुजनाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या देशामध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवेची जर जयंती साजरी केली असेल
तर मला एक साधा आणि सोपा प्रश्न मला या सरकारला आणि या महाराष्ट्राला विचारायचा आहे. बाबांनो, तुम्हाला क्रांतिगुरू लहुजी साळवे जर या देशामध्ये एवढे मोठे वाटत असतील तर क्रांतिगुरू लहुजी साळवेंचा शिष्य महात्मा ज्योतिबा फुले आज कित्येक वर्षापासून भारतरत्नापासून वंचित आहे. या क्रांतिगुरूच्या शिष्याला हे सरकार आज भारतरत्न का देत नाही, हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. म्हणून एखाद्या कुण्यातरी जात समूहानं, एखाद्या गटानं एखाद्या महामानवांची जयंती साजरी केली म्हणून बाळायचं नसतं. या देशामध्ये आजही स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर एका बाजूला क्रांती आणि दुसऱ्या बाजूला प्रतिक्रांती हा संघर्ष कायमस्वरूपी पृथ्वी तलावर माणूस आणि पृथ्वी तलावर श्वास असेपर्यंत, या पृथ्वी तलावर सूर्य आणि चंद्र असेपर्यंत या पृथ्वीवर क्रांती आणि प्रतिक्रांतीचं वारं आणि क्रांती आणि प्रतिक्रांती हे चालत राहणार आहे. मी हा कळीचा मुद्दा तुमच्या पुढे काय मांडतो, कारण पुरंदराच्या पायथ्याशी पेठ वडज या ठिकाणी क्रांतिगुरू लहुजी साळवे आणि त्यांच्या पूर्वजांचा हा परिवार त्या ठिकाणी वास्तव्य करत होता, राहत होता. परंतु कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांचे वंशज यांना असं वाटलं की या पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या छोट्याशा पेठ वडज या गावामध्ये एखादा बहादर मांग कोणी आहे का की जो या पुरंदर किल्ल्याचं रक्षण करू शकेल. लोक मोठ्या प्रमाणात या गोष्टीला कोणी धजावत नाही. स्वतःचा जीव साबूत ठेवून चळवळी करणं हे तर कुणालाही जमतं, पण या ठिकाणी संपूर्ण आयुष्य प्राणपणाला लावून एखाद्या चळवळीमध्ये या ठिकाणी सहभाग नोंदवणे ही गोष्ट आणि हे धाडस कोणी करत नाही. परंतु राघोजी साळवे आणि त्यांच्या परिवारानं या पुरंदराच्या किल्ल्याच्या रक्षणाची संपूर्णतः जबाबदारी स्वीकारली. पुरंदरचा किल्ला ही काही साधी आणि सोपी बाब नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणितामध्ये जेव्हा राघोजी साळवे बसले आणि राघोजी साळवेंनी ही खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारली आणि राजाने असं वाटलं की पुरंदरच्या किल्ल्याच्या रक्षणाची संपूर्णतः जबाबदारी जर राघोजी सारख्या एका बहादर मांगानं जर निभावली असेल तर खऱ्या अर्थानं हीच माणसं माझ्या या मानवमुक्ती आंदोलनामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये, माझ्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये अमर ठरणारी ही माणसं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या पुण्यामध्ये पेशवाई आली. पेशवालाही कळून चुकलं, अरे जी माणसं वाघालाही आपल्या हातात असणाऱ्या दांडपट्ट्यानं मारून, आपल्या हातात असलेल्या टिकोरानं मारून, मेंढरासारखं पाठीवरती टाकून आपल्या पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये आणतात, ही जर माणसं कोणी असतील तर ती माणसं होती साळवे घराण्याची माणसं. हा संपूर्णतः इतिहास माझ्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, छोट्या मोठ्या लेखकांनी लिहिलेल्या एखाद्या पेनमधनं लिहिलेल्या पुस्तकामधनं हा संग्रह इतिहास या ठिकाणी आम्हाला निदर्शनास येतो, याबद्दल काही दुमत नाही. परंतु याच राघोजीच्या परिवारामध्ये 14 नोव्हेंबर 1794 ज्या बाळाचा जन्म झाला त्या बाळाचं नाव होतं राघोजी लहुजी साळवे, त्याच राघोजीचा सुपुत्र होता. आणि याच लहुजीचा मृत्यू 17 फरवरी 1881 झाला. आज जवळपास 143 वर्ष लहुजीला जाऊन, या महाराष्ट्रात या मातीमधनं जाऊन लहुजीला 143 वर्ष झाली. या 143 वर्षाचा इतिहास प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळ याला अर्ध्या तासामध्ये मांडायला जर सांगितलं आणि माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही अर्ध्या तासामध्ये मांडू शकतो, ही गोष्ट आमच्यासाठी हास्यास्पद होईल. मी या महाराष्ट्राला, या स्वाभिमानी महाराष्ट्राला मी पुनश्च सांगू इच्छितो की बा महाराष्ट्र, तू तुकोबाचा महाराष्ट्र आहेस, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे, जिजाऊचा महाराष्ट्र आहेस, त्याचबरोबर बसवण्णाचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शाहू राजांचा महाराष्ट्र आहेस, कर्मवीर भाऊराव पाटलाचा तू महाराष्ट्र आहेस, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेचा तू महाराष्ट्र आहेस, क्रांतीवीर फकीराचा तू महाराष्ट्र आहेस. या महाराष्ट्राच्या पुढं जेव्हा आमच्यासारखा एखादा कार्यकर्ता क्रांतिगुरू लहुजी साळवे ही भूमिका शब्दाच्या रूपानं पुढे वटवतोय, त्यामध्ये मात्र दगाफटका होता कामा नये. ही जिम्मेदारी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी घेणं अत्यंत महत्वाचं. पुरंदर किल्ला, शिवशाहीचं स्वराज्य, या सर्वांमध्ये जेव्हा लहुजी राघोजी साळवे या परिवाराचं खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभलं आणि आम्हाला अभिमान वाटतो की गाव कुसाच्या बाहेर 3 धोंड्याच्या चुलीवर स्वयंपाक करून खाणारा सामान्य जात समूहातला एखादा व्यक्ती
या देशामध्ये क्रांतिगुरू होतोय, हे क्रांतिगुरू होण्याच्या पाठीमागचा इतिहास खूप मोठा आणि जागृत आहे. या इतिहासाला पानं आहेत, या इतिहासाला साक्षीदार आहे, या इतिहासाला इतिहास साक्षी आहे. म्हणून तर या ठिकाणी आज क्रांतिगुरू लहुजी साळवेचा इतिहास मांडत असताना आम्हाला खूप मोठा अभिमान वाटतो. मी खरं तर या ठिकाणी बहुजन संघटक आणि बहुजन संघटकाचे प्रमुख माननीय राहुलजी खांडेकर सरांनी तुमच्या परिवाराला मी धन्यवाद देतो की या ठिकाणी क्रांतिगुरू लहुजी साळवे हा एक नवा क्रांती इतिहास महाराष्ट्राच्या पुढं मांडण्याची संधी तुम्ही मला या ठिकाणी दिलात. मी खरंच या ठिकाणी मी तुमचं ऋण व्यक्त करतो. मी पुढच्या भूमिकेकडे मी जाणार आहे. 16 नोव्हेंबर 1852 विश्रामबाग वाड्यामध्ये थॉमस कॅन्डी यांच्या हस्ते 1848 ज्या युगपुरुषानं भिड्याच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली आणि या महाराष्ट्रात असणाऱ्या बहुजनाला शिक्षणाचं दालं खुलं करून दिलं, त्या दाम्पत्याचा सत्कार करण्यासाठी जेव्हा कॅन्डी साहेबांनी 1852 दिवस पाहिला आणि 16 नोव्हेंबरला त्या ठिकाणी विश्रामबाग वाड्यामध्ये गेले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईचा त्यांनी त्यांच्या हाताने सत्कार केला. मित्र हो, सत्कार करत असताना हा सत्कार ना पुण्याला पटला नाही, ना हा सत्कार महाराष्ट्रातल्या सनातनी लोकांना हा ज्योतिबाचा सत्कार पटला नाही. क्रांतिगुरू लहुजी साळवेला ही गोष्ट माहीत होती. माझ्या ज्योतीचा सत्कार कॅन्डी साहेबांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यामध्ये होतोय, परंतु यथा कदाचित याच विश्रामबाग वाड्यामध्ये ज्योतिबा आणि सावित्रीचा दगाफटका होऊ शकतो. यांच्यासाठी विश्रामबाग वाड्याच्या अवतीभोवती क्रांतिगुरू लहुजी साळवेंनी 200 पैलवानाचा आखाडा उभा केला होता आणि त्यानं गुपित सांगितलं होतं की माझ्या ज्योतीला जर दगाफटका झाला तर याद राखा. मी याच महाराष्ट्राला याच माझ्या लाईव्ह व्याख्यानमालेतून मी सांगू इच्छितो की आज ज्योतिबा सावित्रीच्या या सर्व सामाजिक परिवर्तनाच्या आणि त्यागाच्या लढ्यातून हा महाराष्ट्र उभा राहिला आणि हा देश उभा राहिला. हा देश उभा राहण्याच्या पाठीमागचं योगदान जर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईला जात असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईच्या पाठीमागं एक भक्कम अशी क्रांती म्हणून उभं राहिली. त्या क्रांतीचं नाव आहे क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे. हे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या मातीला कदापि विसरता येणार नाही. 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्रामबाग वाड्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईचा सत्कार झाला. त्यावेळी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं वय होतं 10 वर्ष, विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं वय होतं 2 वर्ष आणि आगरकर, धोंडकेशव कर्वे, पंडिता रमाबाई आणि महात्मा गांधी साहेब. तुमच्या जन्माचा इतिहासामध्ये कुठं होता हे आम्हाला इतिहासाला विचारावं लागेल. म्हणजे एकंदर या महाराष्ट्राचा लेखाजोखा, एकंदर या महाराष्ट्रातली शैक्षणिक क्रांती आणि सामाजिक क्रांती, शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीला जर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभारी देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. परंतु महात्मा ज्योतिबा फुलेचा एक गुरु म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी आणि भक्कम भूमिका वटवली. ती भूमिका वटवण्याची ताकद होती क्रांतिगुरू लहुजी साळवे. 1930 मद्रास हायकोर्टानं एक सूचना केली की शिक्षण सामान्य जनतेच्या नैतिक आणि बौद्धिक उन्नतीच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचे योगदान देऊ शकते. हे मद्रास हायकोर्टानं 1930 बजावलं. पण मद्रास हायकोर्टाच्या अगोदर 82 वर्ष अगोदर क्रांतिगुरू लहुजी साळवे हे बहुजनाचं कोर्ट म्हणून आमच्या महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की ज्योतिबा, या महाराष्ट्रामध्ये शाळा काढ. तुझ्या शाळेला जी काही भक्कम असा पाठिंबा तुला हवाय, जी ताकद तुला हवी आहे, ती ताकद देण्याचं काम मी या ठिकाणी करेन. म्हणजे मद्रास हायकोर्टाच्या अगोदर 82 वर्ष अगोदर या देशामध्ये एक सामाजिक हायकोर्ट, बहुजनाचं सामाजिक हायकोर्ट म्हणून भूमिका निभावण्याचं जर काम कोणी केलं असेल तर तो हायकोर्ट होतं. त्या हायकोर्टाचं नाव होतं क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे. हे हायकोर्ट होतं. म्हणून या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाला मी सांगू इच्छितो की बाबांनो, ज्या ज्या कोर्टाने या महाराष्ट्रामध्ये निर्वाळा दिला, शिक्षण सार्वत्रिक झालं पाहिजे. वय वर्ष 6 ते वय वर्ष 14 वयोगटापर्यंत
या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शिक्षण सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे, ही ओरड या देशाचं सरकार आणि महाराष्ट्र करतं. पण कितीतरी वर्ष अगोदर, 1 शतक अगोदर या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवेने या महाराष्ट्राला आणि या बहुजनांना सांगितलं की जोपर्यंत शिक्षण सामान्य जनतेच्या नैतिक आणि बौद्धिक उन्नतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवणार नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रात असणाऱ्या बहुजनाचा उद्धार होणार नाही. ही भूमिका प्रकर्षाने या महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम क्रांतिगुरु लहुजी साळवेनं केलं. ही गोष्ट या महाराष्ट्राला आणि या देशाला आम्हाला प्रकर्षाने सांगावं लागेल. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती गोष्ट अशी की भारतातील 60 कोटी जनता या देशामध्ये धर्मग्रंथाच्या पुढं माथा टेकून त्यांना नतमस्तक झाले. परंतु 15 फरवरी 1855 क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे यांची पुतणी क्रांतिज्योती मुक्ता साळवेनं याच महाराष्ट्रात आणि याच देशात 15 फरवरी 1855 जो तिनं आम्ही धर्म नसलेली माणसं हा जो निबंध लिहिला, या निबंधाला या देशातील धर्मग्रंथाला माथा टेकवायला भाग पाडलं. महाराष्ट्रातील तमाम क्रांती चळवळीची माणसं, क्रांती चळवळीची योद्धे आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या संघटना प्रकर्षाने सांगतील की सर एवढ्या दाव्यानिशी ही भूमिका तुम्ही काय वटवलात की या देशामध्ये त्या काळी 60 कोटी भारतीय जनता या देशातल्या धर्मग्रंथाच्या पुढं आपला माथा टेकवत होते आणि आपला स्वाभिमानी माथा टेकवत असताना त्यांनी हा विचार केला नाही की या देशातल्या धर्मग्रंथांनी आमच्या समाज व्यवस्थेची दिशा बदलेल का. परंतु याच महाराष्ट्रात आणि याच महाराष्ट्रातल्या मातीत क्रांतिगुरु लहुजी साळवेचा जो भाऊ आहे, शिवजी त्यांच्या पोटी जन्मलेली क्रांतिज्योती मुक्ता साळवे, या मुक्ता साळवेनं धर्म नसलेली माणसं, आम्ही धर्म नसलेली माणसं, ईश्वर आमचा धर्म कोणता, हा निबंध तिने लिहिला आणि या देशातल्या तमाम धर्मग्रंथाला तिच्या या निबंधापुढे माथा टेकवायला भाग पाडलं. ही जी क्रांती आहे, या क्रांतीच्या पाठीमागची जी क्रांती होती ती क्रांती आहे क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे. तुम्ही म्हणाल की मुक्ता साळवे ही क्रांतिगुरु लहुजी साळवेची ही पुतणी आहे, या पुतणीच्या अंगामध्ये एवढं बळ आलं कुठून? हे बळ येण्याच्या पाठीमागचं जर सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती ताकद आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे. आम्ही धर्म नसलेली माणसं, हा ग्रंथ तिनं लिहिला, निबंध तिनं लिहिलाच, पण त्या निबंधामध्ये ज्या काही भूमिका तिनं वटवल्या, ती भूमिका वटवत असताना या महाराष्ट्रातल्या मी म्हणणाऱ्या धर्मग्रंथाला चिंतन करावा लागला आणि विचार करावा लागला की मुक्ता, तू लिहिलेल्या या निबंधाला उत्तर देण्यासाठी या देशातल्या कोणत्याही धर्मग्रंथाकडे उत्तर नाही. तुझा प्रश्न तो आजही अनुत्तरणीय आहे. आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि क्रांतीवीर फकीरा ही काही या देशात जन्मलेल्या साध्या क्रांत्या नव्हत्या, परंतु या सर्व क्रांत्याची जी स्फूर्ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती प्रेरणा होती मा जिजाऊ आऊसाहेब यांचा पुत्र कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी राजे. ही ऊर्जा आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक, क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि क्रांतीवीर फकीरा या तीनही क्रांत्याची प्रेरणा होती ती आमचे छत्रपती शिवाजी राजे. शिवाजी राजे, तुम्ही जर या ठिकाणी या 3 क्रांत्यांना जर प्रेरणा दिला नसता तर या महाराष्ट्रामध्ये नव चैतन्य आणि काल गुलामाच्या रांगेमध्ये उभं राहिलेली माणसं एका क्रांती योद्ध्याच्या रांगेमध्ये उभी राहिली नसती. ही सर्व प्रेरणा आणि सर्व जाज्वल्य या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तीमधनं, भाऊमधनं या ठिकाणी मिळालं आणि क्रांतिगुरु लहुजी साळवे सारखा एक तरणा बाण योद्धा पुढे आला. तोच योद्धा या महाराष्ट्रामध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवे या नावारूपाला आला. राजे, तुमचा इतिहास वाचत असताना, शिकवत असताना आणि तुमच्या इतिहासाचं चिंतन करत असताना ही गोष्ट आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमच्या हाताने 350 तुम्ही किल्ले बांधलात, 350 दुर्ग बांधलात, पण या दुर्ग आणि किल्ल्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सामान्यातल्या या देशातल्या कोणत्याही धर्मदार्जिन्या माणसानं केलं नाही. भिल्ल, रामोशी, कैकाडी, महार, मान, ढोर, चांबार, भंगी, रामोशी अशा कितीतरी उपेक्षित आणि शोषित माणसानं तुमच्या या क्रांती चळवळीला बळ दिलं.
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याच्या क्रांतीला खूप मोठ्या पालव्या आल्या आणि या महाराष्ट्रामधला कालचा सामान्य माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या या रणांगणामध्ये, स्वराज्याच्या चळवळीमध्ये अमर झाला. हे अमर होण्याच्या पाठीमागचं कारण जर छत्रपती शिवाजी महाराज असेल तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीमध्ये जन्मले त्याच मातीमध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवेचा जन्म झाला. ही गोष्ट आम्हाला प्रकर्षानं सांगावं लागेल. राजे, आजही तुमची येणाऱ्या अवघ्या काही तासामध्ये तुमचा जन्म उत्सव या महाराष्ट्रामध्ये साजरा होतो. आम्ही भाग्यवान आहोत. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये क्रांतिज्योती मुक्ता साळवे, त्याचबरोबर मा जिजाऊ आऊसाहेब आहेत, त्याचबरोबर फातिमा, या 3 क्रांती योद्ध्यांचे ज्या माता आहेत, या मातांचा देखील या ठिकाणी जन्मदिवस आम्ही गेल्याच महिन्यात साजरा केलो. आणि या महिन्यात आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कामी आलेले राघोजी साळवे आणि राघोजी साळवेंचा सुपुत्र आज या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचा या ठिकाणी स्मृती दिन आम्हाला साजरा करत असताना मागा आमचा इतिहास आम्हाला पाहणं अत्यंत गरजेचं आहे. मित्र हो, महाराष्ट्राला ही गोष्ट नवकी नाही, पण ही गोष्ट मी प्रकर्षानं तुम्हाला सांगणार आहे. 1848ला पुण्याच्या शनिवार वाड्यात महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा सुरू केली. महात्मा ज्योतिबा फुले सारखा एक माळी समाजातला, बहुजन समाजातला एखादा सामान्य माणूस वेताळ पेठेमध्ये शाळा सुरू करणं, बुधवार पेठेमध्ये शाळा सुरू करणं आणि तेही पुण्याच्या सनातनी पुण्यामध्ये शाळा सुरू करणं ही सामान्य बाब नव्हती. परंतु ज्योतिबा, तुम्ही एवढं मोठं धाडस केलात, तुमच्यामध्ये एवढं धाडस कुठून आलं? हा प्रश्न जेव्हा आम्ही इतिहासाला विचारतो तेव्हा इतिहास सांगतो की प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देवनाळे याच महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले सारखा एक बहुजनाचा क्रांती 18 शाळा उभ्या करतोय आणि त्यामध्ये बहुजनाला त्या महासागरामध्ये नेऊन सोडतोय. याच्या पाठीमाग जी ऊर्जा कोणती असेल तर ती ऊर्जा आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे. या क्रांतिगुरु लहुजी साळवेला आम्हाला नमन करावं लागेल. ही गोष्ट सांगत असताना वेताळ पेठ ते बुधवार पेठ, सावित्रीमाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीमाईचा इतिहास जेव्हा आम्हाला 5वी पासून 12वी BA PhD पर्यंत शिकवला जातो तेव्हा एवढं सांगितलं जातं की सावित्रीमाई, तू जेव्हा तुझ्या वेताळ पेठेमधनं निघालीस आणि बुधवार पेठेपर्यंत जाणार आहेस तेव्हा तुझा हा 8 ते 9 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो एवढा साधा आणि सोपा आणि सरळ नव्हता. तुझ्या रस्त्यामध्ये गाडवकाटे होते, गतिरोधक होते, पण त्या गतिरोधकाला तू माई जुमाजलं नाहीस. एक दिवस तुला असा वेळ आला की लोकांनी तुझ्या अंगावरती शेण आणि चिखलाचा मारा केला. आज याच महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखा एखादा शिक्षण संचालक, माझ्यासारखा एखादा संस्थाचा प्रमुख 10वीत जर शाळा काढला तर या महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं तोंड भरून कौतुक करतं आणि त्यांना शिक्षण सम्राट म्हणून जाहीर करतं. पण सावित्रीमाई, तू जेव्हा या देशातल्या अडाणी माणसाला, अज्ञानी माणसाला, गुलाम माणसाला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शिक्षणाचं व्रत ज्योतिबानं आणि तू हाती घेतलंस, त्यावेळेस दोन्ही बाजूनं उभं राहून तुझ्या अंगावरती फुलं उधळण्याऐवजी तुझ्या अंगावरती शेण आणि चिखलाचा मारा झाला. तुझ्या अंगावरती दगड मारले गेले. ही गोष्ट जेव्हा तू तुझा धर्मपती ज्योतिबांना कळवलंस तेव्हा ज्योतिबानं ही घटना क्रांतिगुरु लहुजी साळवेला कळवली आणि म्हणाले की बाबा, काय करू, मला या देशामध्ये उपेक्षित शोषित माणसाला, मुक्या माणसाला मला माणूस बनवायचा आहे, गुलाम माणसाला मला माणूस बनवायचा आहे. पण माणूस बनवत असताना सर्वात मोठी अडचण मला येते. सावित्री जेव्हा वेताळ पेठेमधून बुधवार पेठेमध्ये जाते तेव्हा सावित्रीचा रस्ता अडवला जातो. सावित्रीवर शेण आणि चिखलाचा मारा केला जातो. यापासून मला मुक्ती मिळवायची आहे, यातून मला मार्ग काढायचा आहे. याला मला मार्ग काढण्यासाठी बाबा तुम्ही काही करता का? अशा वेळेस क्रांतिगुरु लहुजी साळवेने निर्णय घेतला, ज्योतिबा, केवळ आणि केवळ तुला मी मल्ल म्हणून दांडपट्टा शिकवला नाही, केवळ तुला तलवारबाजीमध्ये मी पारंगत केलो नाही, तर या शिक्षण क्षेत्रामध्ये तुला खूप मोठा वटवृक्ष व्हायचा आहे.
आणि वटवृक्ष होऊन तू केवळ मोठा होऊन केवळ तुझी सावलीच तुला मिळणार नाही, तर तुझ्या या शैक्षणिक वटवृक्षाखाली मला बहुजन समाजाला उभं करायचं. बहुजनाची लेकरं तुझ्या या शिक्षण वटवृक्षाखाली सावली घेणार आहेत. कालचा मुका माणूस मला बोलका करायचा, यांच्यासाठी मी एकच करणार आहे. उद्यापासनं माझी लेक सावित्रीबाई फुले वेताळ पेठेमधून बुधवार पेठेपर्यंत जाईपर्यंत जर या वेताळ पेठेमधून निघालेली माझी सावित्री, या सावित्रीच्या जर अंगाला कोणी जर हात लावला, माझ्या लेकीच्या साडीला आणि पदराला जर कोणी हात लावला तर ते हात कलम करेन. हे जेव्हा लहुजी साळवेंनी या पुण्याच्या बाजारपेठेत ओरडून गर्जना केली, त्या दिवसापासून माझ्या सावित्रीचा रस्ता कुणी अडवला नाही. मी याच महाराष्ट्राला आणि याच देशाला मी परत सांगू इच्छितोय, यथा कदाचित याच महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्राचा रस्ता त्यांनी जर साफ केला नसता, 18 शाळा या पुण्यामध्ये त्या काढल्या नसत्या, तर या महाराष्ट्राचं नंदनवन झालं नसतं. मुर्मूबाई, आज तुम्ही या देशाच्या राष्ट्रपती आहात, या देशाच्या आमच्या परराष्ट्र मंत्री आहेत, या देशाच्या अर्थमंत्री आज आमच्या इंडियन पार्लमेंटमध्ये बसून अर्थमंत्रीपद भोगणाऱ्या आमच्या बहिणी आहेत. तुम्ही जर या महाराष्ट्रामध्ये जर जन्मलो नसतो तर सावित्री आणि ज्योतिबा या महाराष्ट्रामधल्या आज जवळपास 50 कोटी महिला आज तुमच्या लेखी झाल्या नसत्या आणि सन्मानानं पद भोगल्या नसत्या. हे जरी खरं असलं तरी या तुमच्या शैक्षणिक क्रांतीला बळ देण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्या बापाचं नाव आहे क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे. यथा कदाचित महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेला शैक्षणिक कार्यामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये बलदंड असा पट्टा घेऊन जर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईच्या पाठीमाग माझा बाप आणि या महाराष्ट्राचा वाघ क्रांतिगुरु लहुजी साळवे जर उभा राहिला नसता, तर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेची शैक्षणिक क्रांती जवळपास 1850च्या दरम्यानच समाप्त झाली असती आणि या महाराष्ट्राचं नंदनवन होण्याऐवजी हा महाराष्ट्र एका काळ्या कुट्ट अंधारामध्ये गडप झाला असता. आज या महाराष्ट्राचं शैक्षणिक नंदनवन झालं. आज हा महाराष्ट्र या देशामध्ये नावारूपाला आला. याच्या पाठीमाग सर्वात मोठी जर ऊर्जा कोणती असेल तर त्या ऊर्जेचं नाव आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे. म्हणून परत 143व्या क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं परत या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 12 कोटी, आज जवळपास ते 13-14 कोटीची लोकसंख्या आहे, 14 कोटी लोकांच्या वतीनं मी परत या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवेला मी नमन करतो. यथा कदाचित क्रांतिगुरु लहुजी साळवे या महाराष्ट्रामध्ये आणि या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले नसते तर या महाराष्ट्राच्या मातीची क्रांती झाली नसती. हे आम्हाला स्वाभिमानानं या ठिकाणी सांगावं लागेल. पुणे शहर तसं हे पेशव्यांचं शहर म्हणून संबोधलं जायचं. पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये संध्याकाळी 11 वाजता एक तोफ कडाडली जायची. तोफ कडाडल्यानंतर पुण्यामध्ये असणारे सर्व लोक आपल्या समयी शांत करून आराम करायचे. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईला सांगितले, सावित्री, तुझे लेकरं दत्तक घेतलीस, ते सर्व 40 लेकरं तुझ्या त्या रूम मध्ये आहेत. त्या लेकराचं संगोपन करत तू त्या रूम मध्ये आराम कर. मी माझी खाट या माझ्या रूम मध्ये मी टाकलोय बाहेर, मी आराम करतो आहे. महात्मा ज्योतिबा फुले आपला दांडपट्टा आपल्या उशाला घेऊन आराम करत असताना संध्याकाळी 12-1च्या दरम्यान कोणीतरी अनोळखी 2 माणसं महात्मा ज्योतिबा फुलेच्या खाटेच्या पुढे येऊन उभं राहिले. महात्मा ज्योतिबा फुलेच्या अंगावरती या 2 माणसांच्या सावली पडल्या आणि महात्मा ज्योतिबा फुले उठून बसले. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की बाबांनो, तुम्ही कोण? तेव्हा एकानं आवाज दिला की मी रोडे धोंडीराम कुंभार आणि दुसऱ्या व्यक्तीनं आवाज दिला की मी रोडे रामोशी. ज्योतिबा फुले या दोन्ही माणसाला म्हणाले की बाबांनो, तुम्ही दोघं संध्याकाळी एवढ्या बेरात्री माझ्यापर्यंत कसा काय आलात? तेव्हा या ठिकाणी धोंडीराम कुंभार म्हणाला आणि रोडे रामोशी म्हणाला की तुला आम्ही ठार करण्यासाठी आलोत. महात्मा ज्योतिबा फुले आणि धोंडीराम कुंभार व रोडे रामोशीचा हा संभाषण चालू असताना हे सर्व संभाषण
एका रूममध्ये सावित्रीबाई फुले ऐकत होती. ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले की रोडे रामोशी आणि धोंडीराम, मला मारण्यामुळे तुला काय भेटणार आहे? तेव्हा त्यांनी म्हणाले की तुम्हाला तुमचा खून केल्यानंतर आम्हाला प्रत्येकी 1,000 रुपये मिळणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले स्तब्ध झाले आणि म्हणाले की असा मी कोणता गुन्हा केलो की तुम्ही मला मारणार आहात? या दोन्ही मारेकऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की या पुणे शहरामध्ये बहुजनाच्या लेकरांना शिकवण्याचं सर्वात मोठं पाप जर तुम्ही करत असाल तर हे पाप तुम्ही करता. शिक्षण तुम्ही ताबडतोब थांबवा. महार मांग ढोर चांभार भंगी रामोशी तिली कैकाडी कोळी भिल्ल रामोशाच्या कोणत्याही लेकराला तुम्ही शिकवायचं नाही असा आदेश आम्हाला मिळाला आणि तो आदेश घेऊन आम्ही तुझ्यापर्यंत आलो. महात्मा ज्योतिबा फुले आणि धोंडीराम रोडे रामोशीचा संवाद सावित्रीमाई ऐकली आणि दार काढून सावित्रीमाई पुढे आली आणि म्हणाली, अरे ज्या पापी लोक हो तुम्ही ज्या ज्योतिबाला मारता आहात, ज्योतिबाचे शिक्षण देण्याचं पाप करता आहात, त्या पापाची वाटेकरी मी देखील आहे. म्हणून मारायचं असेल तर आम्हा दोघांनाही मारा. सावित्रीमाई आपल्या छातीची ढाल केली आणि ज्योतिबाच्या पुढे येऊन उभं राहिली. ज्योतिबा सावित्रीला म्हणाले, सावित्री, आपला दोघाला मारण्यानं जर त्यांचा संसार उभा असेल तर त्यांना खुशाल आम्हाला मारू दे. पण मला एक विचारायचं आहे, धोंडीराम आणि रोडे रामोशी, तुझ्या हातात असलेल्या नंग्या तलवारीनं आणि तुझ्या कुऱ्हाडीनं आम्हाला ठार कर खरंय, पण हे कर, आमच्या मृत्यूनंतर तुझे लेकरं काय करतात हे अगोदर आम्हाला सांग. तेव्हा धोंडीराम आणि रोडे रामोशी म्हणाला की माझे दोन्ही आमचे लेकरं घरीमध्ये बेकार आहेत. तेव्हा ज्योतिबा फुलेंनी त्यांना सांगितलं की धोंडीराम आणि रोडे रामोशी, माझी विनंती आहे, आम्हा दोघांच्या मृत्यूनंतर तुझे दोघाचेही 2 लेकरं जे बेकार आहेत त्या दोन्ही बेकार लेकरांना आम्ही काढलेल्या शाळेमध्ये आणून प्रवेश दे आणि तुझ्या लेकरांना शिकवायला लाव. ज्योतिबा फुले धोंडीराम कुंभाराच्या तलवारीला भेल नाही, त्यांच्या कुऱ्हाडीला भेल नाहीत, पण आज या महाराष्ट्राला आणि या देशाला त्यांनी सांगून टाकलं. ज्योतिबा फुले त्यांना म्हणाले, सावित्री, माझं रक्षण करण्यासाठी मला लहुजी साळवे बाबांनी दांडपट्टा दिला. तो दांडपट्टा मी माझ्या उशाला ठेवला आणि मला लहुजी साळवे बाबा म्हणाले, ज्योती, तुला मी जे दांडपट्टा देतो आहे हा दांडपट्टा सत्कारणी वापरात आण. वाईट कोणत्याच कामामध्ये या दांडपट्ट्याचा वापर करू नको. खरा तर मी या दांडपट्ट्याचा वापर आताही केला असता, पण मला माझ्या गुरुचा, मला माझ्या बापाची आठवण झाली आणि लहुजी साळवेनं सांगितलं की जेव्हा जेव्हा तुझ्या दांडपट्ट्याची तुला गरज भासेल तेव्हा तेव्हा तुझा या दांडपट्ट्याचा सत्कारणी वापर या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी कर. ही गोष्ट मला माझ्या हृदयाला बोचली आणि मला आठवण माझ्या क्रांतिगुरु लहुजी साळवेची झाली. म्हणून माझा दांडपट्टा मी तुमच्यावर उगारत नाही, पण एक मात्र करा मर्द हो, तुम्ही तुमच्या लेकराला माझ्या शाळेमध्ये आणून घाला. धोंडीराम कुंभार आणि रोडे रामोशाच्या डोळ्यात अश्रू आले. दोघांनी आपल्या हातातील तलवार आणि नंगी तलवार आणि कुऱ्हाड खाली ठेवलं आणि दोघांही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईच्या पायावरती डोकं ठेवलं आणि सांगितलं की आजपासून आम्ही तुमचे मारेकरी नाही, तर आजपासून आम्ही तुमचे रक्षण करते झालो. हा संदेश क्रांतिगुरु लहुजी साळवेनं महात्मा ज्योतिबा फुलेला घालून दिला. यथा कदाचित त्याच दिवशी हा क्रांतिगुरु लहुजी साळवेचा समाज परिवर्तनाचा दंडक लहुजी साळवेनं या धोंडीराम कुंभाराला आणि रोडे रामोशाला जर घातला नसता तर त्याच दिवशी सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेचा खून झाला असता आणि या महाराष्ट्राचं त्याच दिवशी काळा कुट्ट इतिहास लिहिला गेला असता. पण या नव्या इतिहासाला एक नवं झालर मिळालं, ते क्रांतिगुरु लहुजी साळवेंच्या रूपानं. ही गोष्ट या महाराष्ट्राला मला स्वाभिमानानं सांगावं लागेल. मित्र हो, महाराष्ट्रातले सर्व तमाम क्रांती चळवळीमध्ये सहभाग नोंदवणारे आणि क्रांती चळवळी चालवणारे सर्व माझे जे बांधव आहेत, त्या सर्व माझ्या बांधवाला मी ही गोष्ट आवर्जून विनंती करणार आहे. जेव्हा जेव्हा 1848ला महात्मा ज्योतिबा फुलेंनी शाळा काढली आणि गोविंदराव फुलेंना पुण्यामधल्या काही सनातनी लोकांनी कानं भरली आणि सांगितलं, एक कर, तुला जर या पुण्यामध्ये जिवंत राहायचं असेल तर तुझ्या ज्योतीला सांग, एक तो त्याला शाळा बंद करायला सांग, अन्यथा त्याला पुणे सोडून जायला सांग.
तुमच्या आणि माझ्यासारखे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो मित्र हो, तुमच्या आणि माझ्यासारखा या महाराष्ट्रातल्या पवित्र क्रांतीच्या मातीत जन्मलेला एक योद्धा म्हणून, चळवळीचा कार्यकर्ता म्हणून ही गोष्ट महाराष्ट्राच्या मातीला मला सांगण्यासाठी परत अभिमान वाटेल की 1848 ला ज्योतिबा फुलेनं काढलेली शाळा त्यांनी कदापि बंद केली नाहीत. ज्योतिबा फुलेला सावित्रीबाईला माहित होतं, जर आज मी या ठिकाणी 1848 ला भिड्याच्या वाड्यात काढलेली शाळा जर बंद केलो तर या देशातल्या कोणत्याही दलित आदिवासी महिला समाजाच्या लोकांचे दरवाजे उघडणार नाहीत. ह्यांचे जर दरवाजे मला जर उघडायचे असले अज्ञानाचे, तर अज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी मला शाळाच लागती. आणि या शाळेच्या चावीशिवाय, शिक्षणाच्या चावीशिवाय कोणतेच दरवाजे उघडणार नाहीत. परत हा महाराष्ट्र आणि परत हा देश अज्ञानाच्या खाईमध्ये बुडून जाईल आणि परत या देशाचं माझ्या वाटोळं होईल. ही गोष्ट महात्मा ज्योतिबा फुलेला कळाली. तेव्हा ज्योतिबा फुले आपल्या बापाला म्हणाले, बाबा तुम्ही जर मला घर सोडा म्हणता तर 100% मी घर सोडतो, पण ज्ञानदानाचं काम मी सोडणार नाही. गोविंदरावानं याच आपल्या पोटच्या लेकराला आणि सुनाला सावित्रीमाईला घराच्या बाहेर हाकलून दिलं. अशा वेळेस या देशामध्ये कोणताही पुण्यामधला मर्द सनातनी व्यक्ती ज्योतिबाच्या करंगळीला धरून आपल्या घराकडे घेऊन गेला नाही. गपार मुन्शी बेग गंजपेठेत स्वतःचं घर होतं. या माझ्या बहुजन बांधवांनी, मुस्लिम बांधवानं आपल्या घरामध्ये घेऊन गेलं. जुन्या गंजपेठेत सदाशिवराव गौंडे नावाचा माझा भाऊ, त्यानं देखील आपल्या रूम मध्ये त्याला जागा दिली. आणि गपार मुन्शी बेगनं आपल्या घरातली एक गोधडी, पोत आणि 2 ताटं ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईला दिलं आणि सांगितलं की तुमचा संसार या जुन्या गंज पेठेमध्ये थाटवा. या पुण्यामधला कोणताच शिकलेला सनातनी व्यक्ती या ज्योतिबाच्या अश्रू पुसण्यासाठी कोणत्याच व्यक्तीचे हात पुढे सरसावले नाहीत. पण महात्मा ज्योतिबा फुलेच्या डोळ्यात आलेले असो आणि सावित्रीमाईच्या डोळ्यात आलेले असो पुसण्याचं काम मुस्लिम समाजात जन्मलेला माझा गपार मुन्शी बेग आणि सदाशिवराव गौंडे नावाच्या माझ्या भावाने त्यांचा अश्रू पुसला आणि त्यांना आश्रय दिला. हा आश्रय दिल्यानंतर याच शाळेत मुलं कुठून आणायची, कोणत्या गल्लीतून आणायची, शाळा तर काढली खरी. सदाशिवराव गौंडीने ज्याला राहण्यासाठी घर तर दिलं खरंय, पण घरासोबत याच दलित उपेक्षित शोषित लोकांच्या लेकरांच्या हितासाठी त्यांनी पेन आणि वही दिलं. पण लेकरं भयभीत होते, लेकरं आणायची कुठून आणि लेकरं आणायचं कोण. अशा वेळेस महात्मा ज्योतिबा फुलेच्या शाळेला लेकरं पुरवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते काम केलं क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे आणि त्यांच्या सोबत रायबा महाराणी. हे सर्वात मोठं काम केलं. यथा कदाचित याच महाराष्ट्रातल्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेच्या, सावित्रीमाई ज्योतिबा फुलेच्या शाळेला लहान लहान लेकरं जर पुरवले नसते तर आज हेच महाराष्ट्र देशामध्ये अग्रगण्य शिक्षणामधलं सर्वात मोठं शहर म्हणून नावारूपाला आलं नसतं. या पाठीमागचं सर्वात जर मोठं योगदान जर कोणतं असेल तर ते योगदान आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे. पुणे शहरात असलेला आमचा शनिवार वाडा, शनिवार वाड्याला असलेले 91 दारं, शनिवार वाड्याचं केलेलं संरक्षण, शनिवार वाड्याला याच आमच्या पुण्याला असलेल्या वेश, या सर्व वेशीवर रक्षण करता म्हणून याच महाराष्ट्रात असलेले भिल्ल, रामोशी, मान, महार, कोळी आणि आदिवासी बांधव याच पुण्याचं रक्षण केले. म्हणून आज कोणत्याही बलाढ्य अशा शक्तीला पुन्हा हिसकावून घेता आलं नाही. तेवढंच नाही तर या देशामध्ये ज्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव 7 समुद्राच्या पलीकडे गेलं, एक स्वाभिमानी राजा, कुळवाडी भूषण राजा, मा जिजाऊ आऊसाहेबांचा पुत्र, शाहू राजांचा पुत्र, संभाजी राजांचा बाप, म्हणून आज राजांचं उद या महाराष्ट्रात आणि देशामध्ये होतो आहे. याच स्वराज्याच्या सिंहासनावर 32 मान सोन्याच्या सिंहासनावर राजा बसून राजानं 1674 ला राज्याभिषेक केला.
या राज्याभिषेक करण्याच्या पाठीमागं जी बलाढ्य अशी शक्ती उभी राहिली, त्या शक्तीमध्ये राघोजी साळवे यांचं सर्वात मोठं योगदान होतं. ही गोष्ट या महाराष्ट्राला आणि या महाराष्ट्राच्या मातीला कदापि विसरता येणार नाही. म्हणून पुढे मी ही गोष्ट तुम्हाला प्रकर्षानं सांगणार आहे. मित्र हो, नकाशाबाहेरचं उद्ध्वस्त जग, ज्या उद्ध्वस्त जगामध्ये ज्यांना कवडीची किंमत नव्हती, आज या नकाशाबाहेरच्या लेकरांना या भारताच्या आणि इतिहासामध्ये अनन्य साधारण महत्व आहे. आज मान, महार, ढोर, सांबार, भंगी, तिली, कैकाडी, कुणबी, मराठा, भिल्ल, रामोशी सारखी जातीतील लेकरं आज या महाराष्ट्रामध्ये आयजी, डीआयजी, कमिशनर, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, अनेक कॅबिनेट मंत्री म्हणून आज दिल्लीच्या सिंहासनात आणि महाराष्ट्राच्या सदनामध्ये आज सन्मानपूर्वक आज या ठिकाणी स्वतःचा इतिहास उभा केलेत. पण हा इतिहास उभा करत असताना छत्रपती शाहूराजे, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं सर्वात मोठं योगदान आहे. पण या क्रांतीच्या पाठीमागं जी एक अदृश्य क्रांती होती, त्या क्रांतीचं नाव होतं क्रांतिगुरु लहुजी साळवे. यथा कदाचित क्रांतिगुरु लहुजी साळवे जर या महाराष्ट्रात जन्मले नसते, तर महात्मा ज्योतिबा फुले सारखा एक महान असा महात्मा या महाराष्ट्रात लाभला नसता. महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रात लाभले नसते, तर प्रज्ञापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे घटना निर्माते, त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले झाले नसते. आणि महात्मा ज्योतिबा फुलेच्या संकल्पनेतला एक नवा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानामध्ये आत्मसात केले नसते, आणि या महाराष्ट्राचा आणि या देशाचा चेहरा मोहरा बदलला नसता. म्हणून या एकंदर फुले शाहू आंबेडकरी चळवळी जी मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी पाळेमुळे उभे आहेत, या पाळेमुळे उभा आहेत, या क्रांतीची जर त्यागी क्रांती जर पाठीमागची कोणती असेल तर ती क्रांती आहे क्रांतिगुरु लहुजी साळवे. म्हणून मी या महाराष्ट्राला परत प्रकर्षानं विनंती करू इच्छितो की केवळ क्रांतिगुरु लहुजी साळवेची जयंती आली म्हणून एक दिवस क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या चौकामध्ये जाणं आणि क्रांतिगुरु लहुजी साळवेंच्या पुतळ्यावरती, फोटोवरती फुलं उधळणं एवढ्या पुरता हा महाराष्ट्राचा इतिहास राहणार नाही. तर या महाराष्ट्राच्या इतिहासाला, या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये अमर करण्यामध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या परिवाराचं आणि क्रांतिगुरु लहुजी साळवेचा खूप मोठा इतिहास आहे. म्हणून महाराष्ट्राला मी परत विनंती करणार आहे, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करणार आहे, महाराष्ट्रातल्या कुणब्यांना मी विनंती करणार आहे, महाराष्ट्रातल्या माळ्यांना विनंती करणार आहे, महाराष्ट्रातल्या कोमटी, मारवाडी, भिल्ल, मांग, मात, ढोर, चांबार, ब्राह्मणाला विनंती करणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजात दुर्दैवानं जन्मले, म्हणून महात्मा ज्योतिबा फुले माळ्यासाठी काम केले नाहीत. माझे राजश्री शाहू महाराज मराठा समाजात जन्मले, म्हणून मराठा समाजासाठी काम केले नाहीत. महाराजा सयाजीराव गायकवाड मराठा समाजात जन्मले, म्हणून त्यांनी केवळ मराठा समाजासाठी काम केले नाहीत. प्रज्ञापुरुष डॉक्टर बाबासाहेब पूर्वाश्रमीच्या महार जातीत जन्मले, म्हणून केवळ त्यांनी महार जातीसाठी काम केलं नाहीत. त्याचबरोबर क्रांतिगुरु लहुजी साळवे एका मातंग जात समूहात जन्मले, म्हणून त्यांनी मातंग समाजासाठी काम केलं नाही. तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिगुरु लहुजी साळवेचा अख्खा परिवार बलिदान झाला. मग क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या रक्तात न्हाऊन निघालेला हा महाराष्ट्र आहे. क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या त्याग आणि समर्पणात न्हाऊन निघालेला हा महाराष्ट्र आणि हा देश आहे. म्हणून या महाराष्ट्रानं केवळ महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिगुरु लहुजी साळवेकर जात म्हणून न पाहता क्रांतिगुरु लहुजी साळवेला या देशाचा क्रांतिगुरु म्हणून या ठिकाणी पाहावं. बहुजन नायक हा ग्रुप आणि या महाराष्ट्रातल्या तमाम क्रांती संघटनेला मी विनंती करणार आहे. मित्र हो, या महाराष्ट्रामध्ये 68ला कोल्हापूरला शाहू महाराज यांच्या नावानं विद्यापीठ उभं राहिलं. बाबासाहेबांच्या नावानं नामकरण औरंगाबादच्या विद्यापीठाला झालं. मुंबई विद्यापीठाला मुंबई विद्यापीठ नाव आहे. संत गाडगेबाबाच्या नावानं विद्यापीठ उभं राहिलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड विद्यापीठ उभं राहिलं. हे खरं आहे. पण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या सरकारला मी विनंती करू इच्छितो, पुण्याच्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिला ते खरं आहे, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, अजितदादा पवार
आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब, आम्ही तुम्हाला विनंती करतोय प्रकर्षानं, कारण आम्ही क्रांतिगुरु लहुजी साळवेच्या क्रांतिकारी महाराष्ट्रातले आम्ही क्रांती विचाराचे वारसदार आहोत. सावित्रीबाई फुलेचं नाव या पुणे विद्यापीठाला भेटलं खरं, परंतु याच पुणे विद्यापीठाच्या गेटच्या मध्ये गेल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या आवारात क्रांतिगुरु लहुजी साळवेचा पुतळा तिथं उभा करा. कारण सावित्रीबाईला वाटलं पाहिजे की माझा या महाराष्ट्रात आणि देशात जो स्वाभिमान होतो आहे, सन्मान होतो आहे, हा सन्मान होण्याच्या पाठीमागचं जर कोणी शक्ती असेल तर तो माझा बाप, मानलेला बाप क्रांतिगुरु लहुजी साळवे आहे. क्रांतिगुरु लहुजी साळवे जर या महाराष्ट्रात आम्हाला सहकार्य केले नसते तर या महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले अमर झाल्या नसत्या. म्हणून पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात क्रांतिगुरु लहुजी साळवेचा सन्मानपूर्वक पुतळा या महाराष्ट्राच्या सरकारनं उभं करावा. आणि मी परत बहुजन नायक या संघटनेला विनंती करतो, संघाला विनंती करतो, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला विनंती करतो, महाराष्ट्रातल्या तमाम मानवमुक्तीचं काम करणाऱ्या संघटनेला मी विनंती करतो की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात क्रांतिगुरु लहुजी साळवेचा पुतळा तिथं उभं व्हावा, याच्यासाठी विद्यापीठाला आणि सरकारला सर्वांनी तुम्ही विनंती करावं आणि ते काम तिथं झालं पाहिजे. हे आम्ही कशासाठी सांगतो, कारण या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवेचं खूप मोठं योगदान आहे. महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या कमी आहे हे मान्य करतो. बाबासाहेब तुमच्या प्रेरणेनं, शाहूराजे, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि महात्मा ज्योतिबा फुले तुमच्या प्रेरणेने या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी वाटचाल चालू आहे. पण तो 2 महिन्याखाली बार्टीमध्ये एक बैठक झाली. क्रांतिगुरु लहुजी साळवेची नात पुतणी मुक्ता साळवेच्या नावानं तिच्या संशोधन करण्यासाठी आम्ही तिथं बैठक बोलावली. आणि पुणे मुंबई हायवेवर मला तिथं एक घटना जी पाहिली, मला ती घटना पाहिल्यानंतर माझ्या अंगावरती शहारे आले. 1848 याच पुण्यामध्ये खडकीची लढाई झाली. याच खडकीच्या लढाईमध्ये क्रांतिगुरु लहुजी साळवेचा बाप राघोजी साळवे या भारत देशासाठी शहीद झाला. या खडकीच्या लढाईचं नोंद इतिहासामध्ये आहे. पण क्रांतिगुरु लहुजी साळवेचं एखादं स्मारक याच खडकीच्या वसाहतीमध्ये उभं राहिलं पाहिजे हे महाराष्ट्राला आणि सरकारला वाटत नाही. जेव्हा मुंबई पुणे हायवेवर मी उभं राहिलो तेव्हा ज्या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवेचे वडील राघोजी साळवेचा तिथं शहीद झाले, त्या ठिकाणी तिथं दगडाची एक मूर्ती राघोजी साळवेची आहे. काही अंतरावर गेल्यानंतर तिथं खूप मोठं क्रांतिगुरु लहुजी साळवेचं स्मारक आणि राघोजी साळवेचं स्मारक उभं राहण्याऐवजी राघोजी साळवेचा मध्ये फोटो आणि तिथं मांगीर बाबा उभं राहिला. मी या महाराष्ट्रातल्या जवळपास बोलतोय तुम्हाला 40 लाख मातंग समाजातील जात समूहाला मी विचारतोय, 40 लाख. भीमा कोरेगावची लढाई झाली, पेशव्याचा शेवट झाला आणि बाबासाहेब म्हणाले तुमच्या पूर्वजानं भीमा कोरेगावची लढाई केली, ते तुमचं तिथं वारस, तिथून तुमचं रक्त सांडलं. लाखोचा जनसमुदाय भीमा कोरेगाव या ठिकाणी जातोय आणि त्यांच्या वारसाला त्यांनी वंदन करतात, क्रांतीशूरवीराला वंदन करतात. पण मातंग जात समूहात जन्मलेल्या माझ्या अज्ञानी मातंग जात समूहाला मी विनंती करतोय, जिथं जिथं क्रांतिगुरु लहुजी साळवेचं रक्त सांडलं, जिथं जिथं राघोजीचं रक्त सांडलं, त्या ठिकाणी तिथं वैचारिक वारसदार म्हणून तिथं स्मारक उभं राहण्याऐवजी जर मातंग समाज तिथं जर मांगीर बाबा उभं करत असेल तरी सर्वात मोठी शोकांतिका आहे. मातंग समाजाला मी खडे ज्या विचारतोय त्या ठिकाणी क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि राघोजी साळवेचं स्मारक मुंबई पुणे हायवेवर उभं राहण्याऐवजी तिथं मांगीर बाबा करून तुम्ही त्या ठिकाणी त्याची पूजा करता. हे कोणत्या इतिहासाचं द्योतक काय? मातंग समाजाला कोणत्या रस्त्यानं तुम्ही घेऊन जात आहात याबद्दल मातंग समाजातली विद्वान बोलणार आहेत का नाही? मातंग समाज आर्थिकदृष्ट्या कंगाल आहे, परंतु या महाराष्ट्राला कळून चुकलं मातंग समाज जसा आर्थिकदृष्ट्या कंगाल आहे तसा बौद्धिक दृष्ट्या देखील कंगाल आहे. ही मातंग समाजाची दिवाळखोरी या देशाच्या निदर्शनास आली. ती जर तुम्हाला थांबवायची असेल तर क्रांतिगुरु लहुजी साळवे आणि राघोजी साळवेचा खरा इतिहास या देशाच्या पुढे आल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते आणण्यासाठी या मातंग समाजातली आणि बहुजन समाजातली माणसं
पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे. मित्र हो, मी जिथं जिथं पुस्तक वाचतोय, जिथं जिथं मी जातोय, औरंगाबादला शेंद्र्याला मांगरी बाबा उभा आहे, पुण्याला मांगीर बाबा उभं राहिला. मी या मातंग समाजातल्या सर्व भाडोत्री चळवळीच्या सर्व स्वार्थी जे कोणी काम करत आहेत अशा लोकांना मी विचारू इच्छितोय, जे जे समाज परिवर्तनाचं काम करते त्यांना मी मुजरा घालतोय, पण स्वार्थी काही लोक जे नाटक आणि ढोंग करून चळवळी करतात आणि समाजाला कुण्यातरी वेगळ्या मार्गाने घेऊन जात आहेत, त्या लोकांना मी सांगू इच्छितोय, मातंग समाजातल्या क्रांतिकारकाला तुम्ही मांगीर बाबा करता. बाबासाहेबांचे जे कोणी वारसदार आहेत, कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये एखादा महार बाबा, सांबार बाबा, ढोर बाबा, ब्राह्मण बाबा झाल्याचं उदाहरण मला या महाराष्ट्रामध्ये कोणी द्यावं. काही या समाजात काही भाडोत्री चळवळी आहेत. मांगीर बाबाच्या यात्रेला हजारो लोक तिथे घेऊन जातात, तिथं नतमस्तक होतात, पण मांगीर बाबा का झाला याचा प्रश्न या महाराष्ट्राला कोणी देत नाही. म्हणून मित्र हो, मांगीर बाबा या मातंग समाजाचा प्रश्न सोडू शकत नाही. मातंग समाजाचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्याचं जे ठिकाण कोणतं असेल तर ते ठिकाण आहे फुले शाहू आंबेडकरी हे ठिकाण आहे. फुले शाहू आंबेडकरी चळवळीला वंदन केल्याशिवाय आणि तो विचार मातंग समाजाने स्वीकारल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं जे मूळ कुठं आहे तर ते मूळ आहे तुमचं पेठ वडगाव. जे तुमचं पुरंदरच्या पायथ्याशी असलेलं पेठ वडगाव, त्या पेठ वडगावमध्ये जन्मलेलं आमचं साळवे परिवार. जोपर्यंत तुम्ही साळवे परिवाराला मांगीर बाबा न करता तिथं मांगीर बाबा ऐवजी या देशाचं दैवत म्हणून जर तुम्ही स्वीकारलात तर खऱ्या अर्थानं या देशाच्या बहुजनाचा आणि मातंग समाजाचा उद्धार होईल, ही मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीलाच सांगतो. मला या ठिकाणी येण्यासाठी जी खूप मोठी ऊर्जा मिळवून दिली ती बहुजन संघटक, पुणे आणि पुण्याचा सर्व परिवार, या सर्वांना मी मानाचा जय जिजाऊ, जय ज्योती, जय सावित्री, जय भीम आणि जय लोजी करून या ठिकाणी माझं वाढत असलेलं व्याख्यान थांबवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.